आज आपण उल्हास नदीची पाहणी केली। त्याच्यामध्ये जलपर्णीचा विशेष करून विषय आहे। MPCB आणि महानगरपालिका यांच्या वतीने ते काढण्याचे काम आज रोजी चालू आहे। पण मुख्य विषय जे आहेत ते या भागात म्हणजे मोहने आणि गाळेगाव या भागातले जे काही सीवेज आहे ते सीवेज नदी पात्रात जात असल्यामुळे मग प्रदूषण आणि पुढचे जलपर्णी तयार होत असल्यामुळे कायमस्वरूपी काय उपाययोजना करता येईल याच्यावर चर्चा करण्यात आली। या भागाचे काही नागरिक, माजी नगरसेवक, इतर लोकही होते, आमचे अभियंता वगैरेही आहेत। तर याच्या एक 2-3 प्रकारचे ऑल्टरनेटिव्ह सॉल्युशन्स काढून आपण DPR तयार करतोय आता। आणि दोन्ही नाल्यांचे जे पाणी आता नदीत जात आहे ते ट्रीट करून कायमस्वरूपी शुद्ध करून मग कसे त्याला सोडता येईल याच्यावर आपण प्रक्रिया करून नियोजन करतोय। येणाऱ्या एक आठवड्यामध्ये ते DPR करून आपण शासनाला इथे सादर करणार आहे। आणि इथं फॅक्टरीचं पॉल्युशन म्हणजे इंडस्ट्रियल पॉल्युशन ते खरं तर MPCBचे अधिरितेखाली येते। तरी त्या MPCBचे अधिकारी आहेत त्यांनाही सूचना दिलेली आहे। मला जे कळालेलं आहे की शासन स्तरावरही बैठक झालेली आहे, त्याच्यामध्येही सर्व एजन्सीजला, त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस, महानगरपालिका, MPCB सगळ्यांना सूचनाही देण्यात आलेली आहे। आणि प्रत्येक विभाग त्यांची जबाबदारी पार पाडेल आणि आपण संयुक्तरित्याने नद्यांचं प्रदूषण कसे कमी करू शकतो। मागे शासनाने चला जाणूया नदीला एक प्रकल्प हाती घेतला होता, त्याच्या खालीही रिव्हर रिज्युव्हिनेशन असेल, रिव्हर पॉल्युशन कमी करण्याचे हे सगळे कामी आपण नक्कीच करू। आणि महानगरपालिकाच्या वतीने नक्कीच आपण चांगला काम रिव्हर रिज्युव्हिनेशन आणि रिव्हर क्लेनलीनेसचा आपण करण्याचा प्रयत्न करूया। सर, पावसाळ्यात त्याचबरोबर आपल्याला माहीत असेल की दरवर्षी आपण प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटीज घेत असतो। मुख्यतः पाऊस सुरू झाला की नदी नाल्यांचं पाणी ओव्हरफ्लो होत असतात, शहरात शिरते आणि इश्यूज येतात। म्हणून महानगरपालिकामार्फत मोठ्या प्रमाणात नाळे साफसफाईचे काम केले जाते। तर तेही आपण आता काम सुरू केलेलं आहे। तर त्याचीही पाहणी आज मी करणार आहे। जे शहरात मुख्य काही नाले आहेत जिथे पाणी साचलेलं असेल, गाळ साचलेला असेल किंवा काही फ्लोटिंग म्हणजे प्रदूषणाची गोष्टी असतात तर तेही साफ करून आपण स्वच्छ करणार आहोत, जेणेकरून युद्ध पातळीवर आपण करणार आहोत, जेणेकरून पावसात आपल्या शहरात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर आता चर्चेदरम्यान जीन्स फॅक्टरीचा विषय निघाला होता, कल्याण ग्रामीणमध्ये काही जीन्स नाही, आपण आता मोठ्या प्रमाणात काम तर घेतलेलंच आहेत। आम्ही आमच्या यंत्रणामार्फत जेवढे कंत्राटदार आहेत त्यांचीही एक बैठक घेतली। आता पुढे मी परत अभियंता आणि बाकी वॉर्ड ऑफिसर्सची बैठक घेणार आहोत। विशेष करून यावर्षी असं नियोजन आहे की स्ट्रिक्ट मॉनिटरिंग आपल्याला ठेवायचे। प्रत्येक कामावर आमचेही अभियंता राहणार आहेत। मी आपले शहर अभियंता, कार्यकारी अभियंता सगळेजण जास्तीत जास्त फील्ड व्हिजिट करणार आहे। आपण एन्श्योर करणार जेवढे शक्य असेल तेवढं आपण आपले जे नाले आहेत ते क्लीन करण्याचा प्रयत्न करणार। आणि याच्यामध्ये नागरिकांचाही सहभाग लागेल। नागरिकांकडूनही फीडबॅक आम्ही घेणार आहोत, जेणेकरून एक चांगलं कोऑर्डिनेशनने आपण आपलं शहर साफ करण्याचा प्रयत्न करूया।